Good morning friends, good morning students. Now today we are going to start the new chapter of chemistry first, that is particularly it is physical chemistry. We have already seen coordination chemistry, which is related to inorganic chemistry. Then we have seen alcohol, phenols and ether, which is related to organic chemistry. Now we are going to start the most important chapter, and that is from physical chemistry. Physical chemistry is a branch of chemistry which deals with the study of physical properties. Physical properties like energy, physical properties like speed. So we are going to start the chapter from physical chemistry, and very important chapter which includes many numericals also, different type of numericals, and chapter is very interesting, and you can get 2 to 3 questions in JEE or in NEET or in CET, and it can give you 100% marks. If you attend the lecture with punctuality, you can get maximum marks, you can secure maximum marks, out of marks from this chapter. When students see the numericals, they get panic, but if your basic concepts are clear, then you can get the maximum marks from physical chemistry also, from numerical also. तर आजच्या लेक्चरला आपण केमिस्ट्री फर्स्टच्या सिलेबस मधला फिजिकल केमिस्ट्रीच्या एका चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. NCERT प्रमाणे आपण टीचिंग करत आहोत सध्या तरी, कारण तुम्हाला JEE देण्यासाठी, नीट देण्यासाठी NCERT चा सिलेबस, CBSE चा सिलेबस इम्पॉर्टंट आहे. आपण त्या सिलेबसला फॉलो करतोय. सो वी आर गोइंग टू स्टार्ट अवर न्यू चॅप्टर. ॲक्च्युअली सिलेबस मध्ये तो चॅप्टर नंबर 2 आहे, and that chapter is called solutions. That chapter is called solution. Solutions आपल्याला स्टडी करायचा आहे. In this chapter we are going to study what is meant by solutions, which different type of solutions are formed, how they are formed, then how the concentration of solutions are expressed, and what are the properties of solution. या चॅप्टर मध्ये आपण अभ्यास करणार आहे की नक्की सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशनचे एक्झाम्पल कोणकोणते आहे, सोल्युशन बनतं कसं, बनलेल्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं सांगायचं, आणि त्या सोल्युशनकडे कोणत्या प्रॉपर्टीज आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर चॅप्टरचं नाव सोल्युशन आहे. मित्रांनो, त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की सोल्युशन हे एक प्रकारचं मिक्सचर असतं. सोल्युशन हे एक प्रकारचं काय असतं, मिक्सचर. म्हणून मी तुम्हाला आधी मिक्सचर म्हणजे काय ते सांगणार. तर व्हॉट इज मीन बाय मिक्सचर, व्हॉट इज मीन बाय मिक्सचर, खूप सिस्टमॅटिकली आपण गेलं पाहिजे नाही का. तर व्हॉट इज मीन बाय मिक्सचर, मिक्सचर कशाला म्हणतात. आता सरळ आहे हो, त्याच्यात लिहिलेलं आहे मिक्स करून बनवलेलं मिक्सचर असणार. मिक्स करून बनवलेलं काय असणार, मिक्सचर. मिक्स करून बनवलेलं मिक्सचर. आता मी तुम्हाला आधी एक्झाम्पल सांगतो, मग तुम्हीच मला डेफिनेशन सांगा. एअर इज अ टाइप ऑफ, और एअर इज अ एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. जर मी तुम्हाला विचारलं ना की याचा फॉर्म्युला सांगा एअरचा, तर मित्रांनो आपल्याला मिक्सचरचा फॉर्म्युला रिप्रेझेंट करता येत नाही. मिक्सचरला कसला आला फॉर्म्युला, तर उलट मिक्सचर, मी काय सांगितलं, एक्झाम्पल काय आहे मिक्सचरचं, एअर. आपल्या आजूबाजूला ॲटमॉस्फेरिक जी काही एअर तुम्हाला दिसते आहे, दॅट एअर इज अ एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. कसं काय सर, मिक्सचर कसं काय. एअर इज मेड अप ऑफ नायट्रोजन विच इज 78%, ऑक्सिजन विच इज 21%, नायट्रोजन आणि ऑक्सिजन मिळून झाले 99%, रिमेनिंग 1% मध्ये मग कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन, इनर्ट गॅसेस, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. म्हणजे एवढे सगळे घटक एकत्र येऊन काय तयार झालं, मिक्सचर तयार झालं. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हेलियम, निऑन, आर्गॉन,
हायड्रोजन, क्लोरीन अँड सम अदर गॅसेस ऑल्सो. बरेच गॅसेस आहे या एअरमध्ये. पहिलं कळालं. दुसरं रॉक्स, खडक खडक. रॉक्स आर ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. आता तुम्ही म्हणाल की सर रॉक्स कशाचं मिक्सचर आहे हो? रॉक्समध्ये काय काय? तर रॉक इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट मिनरल्स. मिनरल्स म्हणजे खनिजे, वेगवेगळ्या मेटलचे खनिजे, वेगवेगळ्या मेटलचे मिनरल्सचं ते मिक्सचर आहे. उदाहरणार्थ भूगर्भामध्ये तुम्हाला मोठ्या म्हणजे रॉक्समध्ये, दगडांमध्ये, खडकांमध्ये तुम्हाला मेजॉरिटी घटक सापडतो SiO2, सिलिका म्हणजे वालुकामय, वाळू सारखा घटक. ठीक आहे, म्हणजे SiO2 म्हणजे खडक का नाही, खडकाचा एक मुख्य भाग SiO2 आहे. दुसरं ॲल्युमिनियमचं ऑक्साईड आहे Al2O3, आयर्नचं ऑक्साईड आहे Fe2O3, बाकीच्या पण इलेमेंटचे झिंकचं सल्फाईड आहे ZnS. म्हणजे ZnS काय झाला? मिनरल. Fe2O3 काय झाला? मिनरल. Al2O3 काय झाला? मिनरल. SiO2 काय झाला? मिनरल. आणि या सगळ्या मिनरलचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचं रॉक. तेव्हा रॉक इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. एअर इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. आता काही जण म्हणतील की सर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस एवढे जर एकत्र केले तर काय बनतं? एअर नावाचं मिक्सचर बनतं. करेक्ट? व्हेरी नाईस. त्यानंतर SiO2 प्लस Al2O3 प्लस Fe2O3 प्लस ZnS या सगळ्यांचं काय बनतं? रॉक बनतं, विच इज ऑल्सो अ मिक्सचर. चला मिक्सचरची डेफिनेशन तयार होते का बघा बरं जरा. मग मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ, असं म्हणलं तर चालेल का रे मित्रांनो? मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ, हे बघा याचं 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 आणि याचं कॉम्बिनेशन म्हणजे मिक्सचर. या पदार्थाचं, या प्युअर सबस्टन्सचं, हा प्युअर सबस्टन्स, हा प्युअर सबस्टन्सचं कॉम्बिनेशन म्हणजे मिक्सचर. मग आता काही जण म्हणतील की सर मी जर सोडियमची रिॲक्शन किंवा सोडियमला जर मी क्लोरीन बरोबर मिक्स केलं तर होईल का हो सर सोडियम आणि क्लोरीनचं मिक्सचर तयार? तर मित्रांनो नाही होणार तयार. मोठा प्रश्न निर्माण झाला की सर तुम्ही हे घटक एकत्र केले, इथे तर तुम्ही 10-15 घटक एकत्र करणार आहात, इथे पण तुम्ही 4-5-6 7-8-10 घटक एकत्र करणार आहात. मग तुम्ही एअरला मिक्सचर म्हणता, तुम्ही रॉकला म्हणता ते मिक्सचर आहे, मग तुम्ही सोडियम आणि क्लोरीनला कंबाईन केल्यावर मिक्सचर का नाही म्हणणार? कारण हे घटक कसे आहेत मित्रांनो? शब्दाकडे लक्ष द्या. हे घटक नॉन रिॲक्टिंग आहेत. समजतंय? हे घटक कसे आहेत? नॉन रिॲक्टिंग. म्हणजे या हवेमध्ये जो नायट्रोजन आहे तो स्वतःहून काही ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होत नाही, ऑक्सिजन CO2 बरोबर रिॲक्ट होत नाही, CO2 इनर्ट गॅसेस बरोबर रिॲक्ट होत नाही, रॉक्स मधला SiO2 Al2O3 बरोबर स्वतःहून रिॲक्ट होत नाही. हा रॉक मध्ये SiO2 आहे तर SiO2च राहतो, हा ZnS आहे तर ZnSच राहतो, हवेमध्ये नायट्रोजन आहे तर नायट्रोजनच राहतो, ऑक्सिजन जसा आहे तसाच राहतो. परंतु मी जर सोडियम आणि क्लोरीन एकत्र केले तर मित्रांनो त्याचं मिक्सचर नाही बनणार रे, त्याचं काय बनेल? कंपाऊंड बनेल, कंपाऊंड. आणि ते पण कोणतं कंपाऊंड बनेल? सोडियम क्लोराईड नावाचं. सर याला तुम्ही सोडियम आणि क्लोरीनचं मिक्सचर नाही का म्हणणार? नाही म्हणणार रे बाळा मी त्याला मिक्सचर. सोडियम आणि क्लोरीन हे कसे आहेत? रिॲक्टिंग आहेत, रिॲक्ट होणारे आहेत. हे मिनरल्स कसे आहेत? नॉन रिॲक्टिंग. हे गॅसेस कसे आहेत? नॉन रिॲक्टिंग. म्हणजे थोडक्यात डेफिनेशन बनवण्याचा प्रयत्न करा ना. मग मिक्सचर कुणाला म्हणणार? याला नाही म्हणणार. म्हणजेच इट इज अ, चला लिहूया आपण, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ. मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ. बघा मित्रांनो नीट बघा. मिक्सचर हे बघा, हे मिक्सचर, हे बघा हे मिक्सचर, हे नाही मिक्सचर. म्हणजेच मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ किती लागतील हो? 2 or more. बरोबर आहे ना? मिक्सचर मध्ये कमीत कमी 2 तर घटक पाहिजेच. ध्यानात घ्या. ब्रास इज ऑल्सो मिक्सचर, ब्रांज इज ऑल्सो मिक्सचर. ब्रास, ब्रांज, स्टेनलेस स्टील यांच्यामध्ये वेगवेगळे मेटल किंवा नॉन मेटल एकत्र केलेले आहेत, अलॉय.
तर मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more. सगळ्यात महत्वाचा शब्द ध्यानात घ्या, पुस्तकात नाही हे सगळं. काय लिहिलंय वाचा. मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more नॉन रिएक्टिंग सबस्टन्सेस. यस सर, करेक्ट है. मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more नॉन रिएक्टिंग सबस्टन्सेस. 2 किंवा 2पेक्षा जास्त एकमेकाबरोबर रिॲक्ट न होणाऱ्या घटकांच्या कॉम्बिनेशनला, ऐकताय ना, 2 किंवा 2पेक्षा जास्त, 2 चालतील, कमीत कमी 2 तर हवेच, 2 किंवा 2पेक्षा जास्त एकमेकाबरोबर रिॲक्ट न होणाऱ्या घटकांच्या पदार्थांच्या कॉम्बिनेशनला, एकत्र करण्याला मिक्सचर म्हणतात. सर एक्झाम्पल लिहा ना हो, मिक्सचरचं एक्झाम्पल लिहितो रे बाळा. मिक्सचरचं एक्झाम्पल आहे, मी आत्ता सांगितलेलंच, एअर इज अ मिक्सचर. देन अनदर एक्झाम्पल इज रॉक्स आर मिक्सचर. देन you can say mixture, brass is a mixture. Yes sir, bronze is a mixture. Yes, stainless steel is also mixture. Very nice. आणखी सांगा सर मिक्सचरचे एक्झाम्पल. मिक्सचरचे एक्झाम्पल, सी वॉटर इज ऑल्सो मिक्सचर. समुद्रातलं पाणी सुद्धा मिक्सचरच आहे हा बाळा. सर अजून, अरे मित्रा, आपले बॉडी फ्लुइड सुद्धा मिक्सचर आहेत. आवर सलाइव्हा इज ऑल्सो मिक्सचर. आवर टीयर्स इज अ मिक्सचर. युरिन इज अ मिक्सचर. देन ब्लड इज अ मिक्सचर. खूप एक्झाम्पल आहेत माझ्याकडे मिक्सचरचे. आणि आपल्याला जर सोल्युशनचा अभ्यास करायचा असेल तर आधी मिक्सचरचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. नॉन रिॲक्टिंग कंपोनंटच्या, कंपोनंट म्हणजे कंपोज करणारे घटक, कंपोनंट्स, कंपोजिशन मधले घटक म्हणजे कंपोनंट्स. 2 किंवा 2पेक्षा जास्त नॉन रिॲक्टिंग कंपोनंट हवेत. 2 किंवा 2पेक्षा जास्त नॉन रिॲक्टिंग कंपोनंट पाहिजे. इथे मात्र रिॲक्टिंग आहे म्हणून यांचं मिक्सचर नाही बनत. सोडियम आणि क्लोरीन एकत्र केले तर मिक्सचर बनणार नाही, कंपाऊंड बनेल. म्हणून हे एक्झाम्पल काही मला चालणार नाही. आणि मग आता सर कळालं आम्हाला मिक्सचरचा कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झाला सर. यस सर, क्लिअर झाला. आता सगळ्यात महत्वाचं मग सोल्युशनचं काय. सगळ्याच मिक्सचरला सोल्युशन म्हणणार का सर तुम्ही. सगळ्याच मिक्सचरला मिक्सचर म्हणजे सोल्युशन का. नाही, नीट ऐका. ईच अँड एव्हरी सोल्युशन इज ऑलवेज मिक्सचर, बट ईच अँड एव्हरी मिक्सचर इज नॉट ऑलवेज अ सोल्युशन. प्रत्येक सोल्युशन हे मिक्सचरच असतं, पण याचा अर्थ प्रत्येक मिक्सचर हे सोल्युशन असेलच असं नाही. कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की मिक्सचरचे सुद्धा 2 प्रकार आहेत. मिक्सचरचे सुद्धा किती प्रकार आहेत. 2. मिक्सचरचे 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत सर. तर तुम्ही जे कंपोनंट मिक्स करता तर त्याचा पहिला प्रकार आहे हेटेरोजिनियस मिक्सचर. सर कुणाला म्हणूया हेटेरोजिनियस मिक्सचर. तर हेटेरोजिनियस मिक्सचर इज अ मिक्सचर इन विच कंपोनंट्स आर प्रेझेंट इन डिफरंट फेज. ठीक आहे, आम्ही 2 किंवा 2पेक्षा जास्त एकमेकाबरोबर रिॲक्ट न होणारे घटक एकत्र केले, पण घटक एकत्र केल्यावर हेटेरोचा अर्थ डिफरंट, जिनसचा अर्थ फेज. फॉर एक्झाम्पल सॉल्ट इन वॉटर, sand in water. For example, sugar in sand. अरे बघा बघा, नीट बघा काय लिहिलंय मी. बर सर आधी चेक करा. वाळूची आणि पाण्याची रिॲक्शन होणार का हो. नाही होणार. पाणी पाणीच राहणार, वाळू वाळूच राहणार, म्हणजे ते नॉन रिॲक्टिंग आहे. ते मिक्सचर बनणार का. यस सर, सँड इन वॉटर इज अ एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. परंतु पाण्याची फेज कोणती आहे, लिक्विड, आणि वाळूची फेज कोणती आहे, सॉलिड. वाळू जर पाण्यात टाकली तर दोघांची एकसारखी फेज होणार का. नाही होणार. सँड इन वॉटर डू नॉट एक्झिस्ट इन द सेम फेज. उलट इट इज एक्झिस्टिंग
डिफरंट फेज, हेटेरोजिनस. आणि म्हणून सँड इन वॉटर इज हेटेरोजिनियस मिक्सचर. आणि शुगर इन सँड, वाळूमध्ये जर साखर पडली तर रिॲक्ट होणार का आधी ते बघूया. नाही, वाळू वाळूच राहणार, साखर साखरच राहणार. नॉन रिॲक्टिंग घटक आहेत, दोन किंवा दोनापेक्षा जास्तचं कॉम्बिनेशन आहे. हे मिक्सचर आहे सर. मित्रांनो, मिक्सचर आहे ते, पण ते मिक्सचर हेटेरोजिनियस आहे बरं का. मिक्सचर कसं आहे? हेटेरोजिनियस मिक्सचर आहे. बर, मग दुसरं कोणतं असतं? तर दुसरं एक्झाम्पल असतं होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर. आता होमो म्हणजे काय? सेम. जिनस म्हणजे काय? फेज. द मिक्सचर इन विच ऑल द कंपोनंट एक्झिस्ट इन सेम फेज. ज्या मिक्सचर मधल्या सगळ्या घटकांची एकसारखी स्थिती आहे, फेज आहे, त्याला तुम्ही म्हणणार आहात होमोजिनियस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल, वरती जी आहे एअर होमोजिनियस आहे हो. बघा ना, ऑक्सिजन गॅस आहे, नायट्रोजन गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, इनर्ट गॅसेस आहेत आणि सगळे एकजीव आहेत. एअर मध्ये सगळे कसे आहेत? होमो म्हणजे सेम, जिनस म्हणजे जीव, एक जीव, होमोजिनियस, सेम फेज. आणि मग सर, शुगर जर पाण्यात टाकली तर, सँड वाळू पाण्यात टाकली तर एक जीव नाही होणार, पण साखर जर पाण्यात टाकली तर एक जीव होणार. यस. देन सॉल्ट इन वॉटर, मीठ पाण्यात टाकलं तर एक जीव होणार ना रे. आणि याचाच अर्थ असा आहे की सँड इन वॉटर इज हेटेरोजिनियस, शुगर इन सँड इज हेटेरोजिनियस, एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस, शुगर इन वॉटर इज होमोजिनियस. एकच फेज दिसणार, पाणी दिसणार फक्त, साखर विरघळणार. आणि मीठ जर पाण्यात टाकलं तर तेही विरघळणार. मग सर, असं केल्याने काय होईल? मित्रांनो, असं केल्याने आपल्याला मिक्सचर मधल्या कोणत्या मिक्सचरला सोल्युशन म्हणायचं? तर ऍक्च्युली जे हेटेरोजिनियस असतं ना, त्याला आपण कोर्स मिक्सचर म्हणतो. हेटेरोजिनियस जे असतं त्याला काय म्हणतो? कोर्स. COARSE, कोर्स. कोर्स मिक्सचर हे हेटेरोजिनियस आहे. याचा अर्थ या मिक्सचरला सोल्युशन म्हणत नाही. होमोजिनियस मध्ये दोन प्रकार आपण बघितले होते 11वीला, कोलॉइड आणि ट्रू सोल्युशन. तर त्यातलं जे ट्रू सोल्युशन आहे ना, ते ट्रू सोल्युशन म्हणजे आजपासून सिम्पली सोल्युशन. मग सरळ आहे की तुम्हाला सोल्युशन म्हणण्यासाठी आता मी काय हिडिंग देतोय बघा जरा. मी हिडिंग देतोय व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सोल्युशन. मित्रांनो, बनवू आपण आता डेफिनेशन. तुमच्या डोळ्यासमोर मी काय सांगितलं, एक्झाम्पल लिहिलेले आहेत डोळ्यासमोर, आणि मी असं सांगितलं की जे हेटेरोजिनियस आहे ना, त्याला आपण कोर्स मिक्सचर म्हणतो. त्याचा विषय संपला. म्हणजे आपण ज्याचा अभ्यास करणारे सोल्युशन ते नक्कीच हेटेरोजिनियस नको आहे, होमोजिनियस हवं आहे. मग डेफिनेशन सुरू करूया. सोल्युशनची ज्या चॅप्टरचं जे नाव आहे त्या सोल्युशनची डेफिनेशन काय आहे? तर सोल्युशन इज अ, सगळ्यात महत्वाचं काय लिहावं लागेल? असं लिहून चालेल का हो की सोल्युशन हे मिक्सचर असतं म्हणून? अरे बरोबर आहे, सोल्युशन हे मिक्सचर असतं, पण मिक्सचर कोणतं पण नाही ना चालणार. हेटेरोजिनियस चालणारच नाही, त्याला सोल्युशन म्हणत नाही. होमोजिनियसच पाहिजे. मग जर असंच पाहिजे तर लिहा ना मग. सोल्युशन इज डेफिनेशन म्हणल्यावर असंच लिहूया. सोल्युशन इज डिफाइंड ॲज द, solution is defined as the homogeneous mixture. बरोबर लिहिलंय का आता? solution is defined as the mixture नाही, solution is defined as the homogeneous mixture. homogeneous mixture कुणाचं मिक्सचर? वर लिहिलेलं आहे. त्या मिक्सचर मध्ये काय हवेत? घटक हवेत ना, किती पाहिजे? homogeneous mixture of 2 or more नॉन एकमेकाबरोबर रिॲक्ट न होणारे पण पाहिजे. सोल्युशन इज डिफाइंड ॲज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिंग components, non-reacting components or non-reacting pure substances, दोन किंवा दोनापेक्षा जास्त
हे बघा परत एकदा ऐका, सोल्युशन म्हणण्यासाठी ते होमोजिनियसच पाहिजे, म्हणून इथं लिहिलं सोल्युशनला डिफाईन करताना ते काय हवं, त्याच्या डिफिनेशन मधला पहिला इम्पॉर्टंट शब्द आहे की सर ते होमोजिनियसच पाहिजे, ते मिक्सरच पाहिजे, त्याच्यात कमीत कमी 2 किंवा 2पेक्षा जास्त घटक पाहिजे, ते पण घटक एकमेकाबरोबर रिॲक्ट न होणारे पाहिजे. ठीक आहे, कंपोनंट्स. व्हेरी नाईस. सोल्युशन इज डिफाईन्ड ॲज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिंग कंपोनंट्स. आणि कसे कंपोनंट्स? असे कंपोनंट्स हुज कंपोजिशन म्हणजे प्रमाण, हुज कंपोजिशन कॅन बी चेंज्ड, ज्यांचं प्रमाण बदलवता येईल. पाण्यामध्ये साखर टाकली तर 1 ग्लास पाण्यात 1 चमचा साखर टाकली, 1 ग्लास पाण्यात 2 चमचे साखर टाकली, 1 ग्लास पाण्यात 3 चमचे साखर टाकली, प्रमाण बदलवतोय ना मी, पण कुठपर्यंत बदलू शकणार? हुज कंपोजिशन म्हणजे प्रमाण कॅन बी चेंज्ड विदिन अ सर्टन लिमिट, एका विशिष्ट लिमिट पर्यंतच बदलावता येईल. ज्या वेळेस ते होमोजिनियस बनायचं थांबेल त्यावेळेस त्याला तुम्ही सोल्युशन म्हणू शकत नाही. म्हणून म्हणलं की प्रमाण बदलावता येईल पण एका विशिष्ट लिमिट पर्यंतच बदलावता येईल. इथपर्यंत समजतंय का? ओके. नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट, पुढचा महत्वाचा जो घटक आहे की सोल्युशन इज मेड बाय, सोल्युशन इज मेड बाय, सोल्युशन बनण्यासाठी 2 गोष्टी कंपल्सरी आहेत बरं का मित्रांनो. कोणत्या 2 गोष्टी कंपल्सरी आहे? एक पहिली गोष्ट आहे की सॉल्व्हंट पाहिजे. आता ऐकताय का तुम्ही नीट? सॉल्व्हंट शाळेत ऐकला असेल तुम्ही. ज्याच्यामध्ये सोल्युशन बनवायचं, ज्याच्यामध्ये, त्याला सॉल्व्हंट म्हणायचं. सर सायंटिफिक डेफिनेशन काय आहे? नीट ऐका, वेगवेगळ्या शब्दात सांगतोय. सॉल्व्हंट बद्दलची मी प्रॉपर्टी सांगतोय. सॉल्व्हंट इज कंपोनंट ऑफ सोल्युशन, सोल्युशनचा असा एक घटक विच इज प्रेझेंट इन लार्ज प्रपोर्शन बाय वेट. सोल्युशनचं जे टोटल वेट आहे ना, त्या टोटल वेटमध्ये ज्याचं वजनामध्ये सगळ्यात जादा सहभाग आहे. सोल्युशनचं वजन जर असेल 100 ग्रॅम तर त्याच्यात ज्याचा सहभाग जास्त ते सॉल्व्हंट. म्हणजे असं काही ठरवून आणायचं नाही की याला सॉल्व्हंट म्हणा म्हणून. नीट ऐका, सॉल्व्हंट इज अ कंपोनंट ऑफ सोल्युशन. सॉल्व्हंट हा सोल्युशनचा एक कंपोनंट आहे. सॉल्व्हंट इज अ कंपोनंट ऑफ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन लार्ज प्रपोर्शन बाय वेट. सोल्युशन मधला जो घटक टोटल वजनामध्ये मोठा सहभाग दाखवतो त्याला सॉल्व्हंट म्हणतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ऐका, काय ऐका सर, की इट इज अ कंटिन्युअस फेज इन द सोल्युशन. म्हणजे सोल्युशन मधली जी सलग अवस्था आहे, कंटिन्युअस फेज, ती सॉल्व्हंटची असते. सर कंटिन्युअस फेज म्हणजे काय? कंटिन्युअस फेज म्हणजे उदाहरणार्थ आपण ग्लासामध्ये पाणी घेतलं, बरोबर, ग्लासमध्ये काय घेतलं? पाणी, आणि त्याच्यात जर आपण साखर टाकली तर आपल्याला पाणी कंटिन्युअसली ग्लासभर दिसतंय, त्याला म्हणतात कंटिन्युअस फेज. त्याला काय म्हणतात? कंटिन्युअस फेज. कंटिन्युअस फेज मध्ये जे असतं ना ते सॉल्व्हंट असतं. आणि दुसरा जो घटक असतो तो असतो सोल्यूट. सोल्यूट कोणाला म्हणायचं सर? तर ज्याला सॉल्व्हंट मध्ये टाकलंय आपण सोल्युशन बनवण्यासाठी, ज्याला टाकलंय, ज्याच्यात टाकलंय ते सॉल्व्हंट आणि ज्याला टाकलंय ते सोल्यूट. ज्याच्यात टाकलंय ते सॉल्व्हंट आणि ज्याला टाकलंय ते सोल्यूट. Solute is also a component of solution which is present in small proportion by weight. सोल्युशनच्या टोटल वजनामध्ये ज्याचा सहभाग कमी आहे त्याला सोल्यूट म्हणायचं. सोल्युशनच्या टोटल वजनामध्ये ज्याचा सहभाग कमी आहे त्याला सोल्यूट म्हणायचं. उदाहरणार्थ टोटल सोल्युशन 100 ग्रॅम आहे तर त्याच्यात एक घटक 90 ग्रॅम आहे, दुसरा घटक 10 ग्रॅम आहे. तो लार्ज प्रपोर्शन म्हणजे 90 ग्रॅम जो आहे ना तो सॉल्व्हंट आहे आणि 10 ग्रॅम म्हणजे स्मॉल प्रपोर्शन बाय वेट जो आहे तो सोल्यूट आहे. सर सोल्यूटचं काय मग तुम्ही म्हणणार? तर मी लिहितो आणि नंतर वाचूया आपण की सोल्यूट
इट इज अ डिसकंटिन्युअस फेज. सोल्यूटची फेज डिसकंटिन्युअस असते. असं का म्हणता सर तुम्ही? कारण डिसकंटिन्युअस असल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही, तिथे दिसतो कोण? सॉल्व्हंट. आणि एक महत्वाचं वाक्य आहे का परत, सोल्युशन ऑलवेज हॅज अ सेम फेज टू दॅट ऑफ सॉल्व्हंट, नॉट टू दॅट ऑफ सोल्यूट. ऐकलं का तुम्ही नीट? की सोल्युशनला नेहमी सॉल्व्हंटला जशी फेज असेल तशी फेज असते, सोल्यूट सारखी नसते. Solution always exists in the phase similar to that of the solvent, not to that of the solute. ऐकताय ना? लिहितो वाटलंच तुम्ही ते वाक्य. काय वाक्य? Solution has same phase to दॅट ऑफ सॉल्व्हंट. अरे म्हणून तर सॉल्व्हंटला कंटिन्युअस फेज म्हणतात. सॉल्व्हंटची फेज कंटिन्युअस का असते? कारण जी फेज कंटिन्युअस आहे तीच दिसते कुणाला? सोल्युशनला. आणि सोल्यूटची फेज डिसकंटिन्युअस असते, त्याच्यामुळे ती तिथे दिसतच नाही. इथपर्यंत ध्यानात आलं का तुमच्या सगळं? ओके, गेटिंग द पॉइंट. व्हेरी नाईस. आता तुम्हाला कळालं की मिक्सर कशाला म्हणायचं, मिक्सरचे दोन प्रकार, सोल्युशनची डेफिनेशन कळाली, त्याचे घटक कळाले. आता बघा, काही गोष्टी अशा आहेत ज्या पुस्तकात लिहिलेल्या नाही मित्रांनो, पण मी मात्र तुम्हाला सांगणार की आपल्याकडं सोल्युशनला डिफाईन करताना वेगवेगळे कन्सेप्ट वापरतात. जसं मी आत्ता बोललो की सोल्युशनचे दोन घटक असतात, बरोबर? तसं सोल्युशनला वेगवेगळ्या नावाने ओळखता येतं, ओळखावं लागतं, वेगवेगळे कन्सेप्ट डिफिनेशन्स वापराव्या लागतात. तर कोणत्या आहेत त्या डिफिनेशन, काय कन्सेप्ट त्याच्यासाठी वापरावे लागतात हे आपल्याला बघायचे. तर त्यातला अशा काही टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या टर्मिनॉलॉजीज वापरल्यानंतर आपल्याला अंदाज आला पाहिजे की नक्की या टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणायचं काय आहे. उदाहरणार्थ परत एकदा मी वाक्य लिहितो. सोल्युशन कन्सिस्ट ऑफ, सोल्युशन मध्ये असतं सॉल्व्हंट. परत एकदा ऐका वाटलंच तर डेफिनेशन सॉल्व्हंटची. Solvent is one of the component of solution which is present in large proportion by weight. Solvent is present in continuous phase. Solvent has the same phase that of solution. दूसरा घटक आहे solute. Solute is also one of the component of solution which is present in small proportion by weight. Solute is called discontinuous phase and solution has different phase or may have different phase. असेलच असं नाही, असू शकते different phase than that of solute. सोल्युशनची फेज सॉल्व्हंट सारखी असते, कंटिन्युअस सारखी. सोल्युशनची फेज सोल्यूट सारखी असेलच असं नाही. some important terms about the solution. सोल्युशन बद्दलच्या काही इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याकडे आहेत. कोणत्या इम्पॉर्टंट टर्म्स आहे सोल्युशन बद्दलच्या? तर पहिली इम्पॉर्टंट टर्म आहे सर बायनरी सोल्युशन. कुणाला म्हणायचं हो बायनरी सोल्युशन? अरे मित्रांनो, नावातच आहे, द सोल्युशन विच इज मेड बाय टू कंपोनंट्स. जे सोल्युशन दोन घटकांचं बनलंय, पाण्यामध्ये साखर टाकली बायनरी, पाण्यामध्ये मीठ टाकलं बायनरी, नायट्रोजन आणि ऑक्सिजनला दोघांनाच एकत्र केलं, बायनरी सोल्युशन तयार होईल. बर, अजून पण आहे का सर? यस सर. बायनरी नंतर असतं टर्नरी सोल्युशन. टर्नरी सोल्युशन इज मेड बाय थ्री कंपोनंट्स. तीन कंपोनंट्स जर एकत्र असतील, पाण्यामध्ये साखर आणि मीठ, पाणी सॉल्व्हंट झालं, साखर आणि मीठ सोल्यूट झालं, पण तिघांचं बनलं म्हणून त्याला म्हणायचं टर्नरी सोल्युशन.
बरोबर. बर, बायनरी सोल्युशन कोणाला म्हणू? बायनरी सोल्युशन इज मेड बाय टू कंपोनेंट्स, मग कोणते पण असू द्या. टर्नरी सोल्युशन इज मेड बाय 3 कंपोनेंट्स. अजून पण असतं का? यस सर. क्वाटर्नरी सोल्युशन इज मेड बाय 4 कंपोनेंट्स. ओके, ते तुम्हाला कळालं, कन्सेप्ट महत्वाचा आहे. पुढची डेफिनेशन आहे, दॅट इज कॉल्ड ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन कोणाला म्हणणार? ॲक्वा म्हणजे पाणी. द सोल्युशन विच इज मेड इन द वॉटर. मेड इन द वॉटर म्हणजे वॉटर इज युज्ड ॲज अ सॉल्वंट. ॲक्वा मीन्स वॉटर. दॅट इज इट इज अ सोल्युशन इन विच सॉल्वंट इज वॉटर. उदाहरणार्थ पाण्यात साखर टाकली ना तर त्याला म्हणणार ॲक्वियस सोल्युशन ऑफ शुगर, ॲक्वियस सोल्युशन ऑफ युरिया, ॲक्वियस सोल्युशन ऑफ ग्लुकोज, ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड. किती सोपं आहे. ॲक्वियस सोल्युशन ऑफ अमोनिया, ॲक्वियस सोल्युशन ऑफ अल्कोहोल. सॉल्व्हंट इज वॉटर, बाकी सोल्यूट काही पण असू शकतो. आणि मग ॲक्वियस तर दुसरं काय असतं? दुसरं असतं नॉन ॲक्वियस सोल्युशन. नॉन ॲक्वियस सोल्युशन. नॉन ॲक्वियस सोल्युशन कोणाला म्हणणार रे बाळा? तर सॉल्व्हंट इज अदर दॅन वॉटर, लाईक सॉल्व्हंट इज बेन्झीन और इथर और अल्कोहोल एक्सेट्रा. म्हणजे पाणी सोडून जर असेल, ॲक्वा सोडून दुसरं काही, तर नॉन ॲक्वियस. उदाहरणार्थ आपण नॅफ्थॅलिनला बेन्झीनमध्ये डिझॉल्व केलं तर ते नॉन ॲक्वियस सोल्युशन झालं, पाण्याचा संबंधच नाही आहे त्याच्यात. पुढचं आणखी काय सांगता येईल सर? आणखी सांगता येईल मित्रांनो तुमच्यासाठी तरी खास करून, दॅट इज कॉल्ड डायल्यूट सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन असा एक शब्द वापरलेला असतो आणि पुढे असतो मग डायल्यूट सारखाच त्याच्याशी रिलेटेड, दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स. डायल्यूट सोल्युशन अँड कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स. डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड. डायल्यूट सोल्युशन आणि कॉन्सन्ट्रेटेड मध्ये बघा डायग्राम मध्ये फरक दाखवतो मी तुम्हाला. हे एवढं पाणी घेतलं आणि हे एवढं पाणी घेतलं, तेवढंच. म्हणजे काय सेम आहे? सॉल्व्हंट. बरोबर. आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं, हे बघा 1 चमचा मीठ टाकलं, हे सोडियम क्लोराइड आहे. आणि याच्यात 4 चमचे मीठ टाकलं तर हे झालं सोडियम क्लोराइड. बघा ना, तेवढ्याच पाण्यात कमी सोल्यूट, तेवढ्याच पाण्यात जादा सोल्यूट. याला म्हणणार हे कमी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे जादा डायल्यूट आहे. दिस इज लेस कॉन्सन्ट्रेटेड अँड मोर डायल्यूट, अँड दिस इज लेस डायल्यूट अँड मोर कॉन्सन्ट्रेटेड. थोडक्यात याला म्हणायचं डायल्यूट सोल्युशन आणि याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. तर मग कसं हो? तर डायल्यूट सोल्युशन consist of less amount of solute. सोल्यूटच कमी असतं त्याच्यामध्ये डायल्यूट मध्ये. आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन consist of more amount of solute. डायल्यूट सोल्युशन मध्ये कमी सोल्यूट असतं आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये जास्त सोल्यूट असतं. सोल्यूटचं प्रमाण जिथं जादा आहे ते कॉन्सन्ट्रेटेड आणि जिथं सोल्यूटचं प्रमाण कमी आहे ते डायल्यूट. बघा काय काय कन्सेप्ट तुम्हाला मी सोल्युशन मधले सांगितले की सोल्युशनला म्हणू शकता तुम्ही बायनरी सोल्युशन, टर्नरी सोल्युशन, ॲक्वियस सोल्युशन, नॉन ॲक्वियस सोल्युशन, डायल्यूट सोल्युशन अँड कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. I think you understood this topic very well. सुरुवात आपण सोल्युशन्सची केलेली आहे. सोल्युशन म्हणजे नक्की काय याची तुम्हाला ओळख करून दिली. आजच्या गोष्टी बऱ्यापैकी तुम्हाला प्रिलिमिनरी वाटतील, पण पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला खूप इम्पॉर्टंट टॉपिक सोल्युशन मधला शिकायचा आहे की ज्याच्यावर हा आपला सगळा चॅप्टर अवलंबून आहे. I think you understood this topic very well. Stay tuned for next recorded video lecture. Thank you once again and good day. Thank you.